नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज 23 नोव्हेंबर. आपण जाणून घेत आहोत आजचे विचारधन व दिनविशेष हे सत्र. आजच्या दिवसाची सुरुवात एका सुंदर विचाराने सुरू करू. सर्व विजयामध्ये स्वतःच्या मनावरील विजय हा महान होय. 23 नोव्हेंबरचे दिनविशेष जाणून घेऊ. 1999 साली नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकर यांना पत्रकार या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान झाला होता. 1971 साली चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच आज भाग घेतला होता. 1955 साली 23 नोव्हेंबर याच दिवशी कोकोज आयलँड्स या बेटाचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला. 1924 साली एडविन हबल यांनी देवयानी ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन 23 नोव्हेंबर याच दिवशी केले होते. 1984 साली अमृता खानविलकर या अभिनेत्रीचा जन्म झाला होता. 1967 साली गॅरी कर्स्टन या दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू व प्रशिक्षक असलेल्या यांचा जन्म झाला होता. 1930 साली अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा 23 नोव्हेंबर रोजीच जन्म झाला. त्यांचा मृत्यू 20 जुलै 1972 रोजी झाला. 1923 साली नागनाथ संतराम तथा ना.स. इनामदार या लेखकाचा 23 नोव्हेंबर रोजी जन्म झाला. त्यांचा मृत्यू 16 ऑक्टोबर 2002 रोजी झाला. 1897 साली निराद चौधरी या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या बंगाली आणि इंग्रजी लेखकाचा 23 नोव्हेंबर रोजी जन्म झाला. 1951 मध्ये त्यांचे ॲन ऑटोबायोग्राफी ऑफ ॲन अननोन इंडियन हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्याच्या 14 आवृत्त्या निघाल्या. त्यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1999 रोजी लॅथबेरी रोड, ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला. 1882 साली 23 नोव्हेंबर रोजी उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 8 एप्रिल 1953 रोजी झाला. 1755 साली थॉमस लॉर्ड या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक असलेल्या क्रिकेटपटूचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. त्यांचा मृत्यू 13 जानेवारी 1832 रोजी झाला. 2000 साली चित्रकार, कला समीक्षक व महाराष्ट्राचे कला संचालक असलेल्या बाबूराव सडवलेकर यांचा मृत्यू 23 नोव्हेंबर रोजीच झाला होता. त्यांचा जन्म 28 जून 1928 रोजी सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र येथे झाला. 1999 साली अर्थतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या कुमुद सदाशिव पोरे यांचा आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता. 1993 साली पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणाऱ्या वैश्विक किरणांच्या विकिरणाविषयी संशोधन करणारे इटालियन अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक ब्रुनो रॉसी यांचा आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता. 1959 साली अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचा 23 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला होता. 1937 साली नोबेल पारितोषिक विजेते, भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षेप क्रियांवर मूलभूत संशोधन करणारे जगदीशचंद्र बोस यांचा 23 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला होता. हे होते 23 नोव्हेंबरचे दिनविशेष. अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 8698 80. धन्यवाद.